लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मराठवाड्यात एफडीएची मोठी कारवाई. आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त. कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा चिठ्ठीशिवाय घेऊ नये. छत्रपती संभाजीनगरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत सिंधी कॉलनी परिसरातील एका औषध विक्रेत्यावर धाड टाकली. या कारवाईत पतंजली समूहाच्या दिव्य फार्मसीसह इतर 2 कंपन्यांच्या विविध आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज आक्षेपार्ह जाहिराती कायदा 1954 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुमारे 20,000 रुपयांची तर संपूर्ण मराठवाड्यात 92,000 रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर येथे धाडी टाकण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये उत्तराखंड स्थित दिव्य फार्मसीची औषधे असून ती पतंजली ब्रँड अंतर्गत विकली जातात. याबरोबर अन्य 2 उत्पादक कंपन्यांचाही माल जप्त करण्यात आला आहे. ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे, अशी माहिती व मुलाखत छत्रपती संभाजीनगर औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त विराज पवनीकर यांनी दिली आहे. आपल्या औषधी विभागामध्ये माननीय तुकारामजी मुंडे सर, माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते दिशाभूल करणारे जे जाहिराती किंवा जे औषधं लेबल क्लेम करतात त्याला ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आपण म्हणतो, त्या अंतर्गत आम्ही इथे कारवाई केलेल्या आहेत. आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे जवळपास आपले जे 6 डिव्हिजन जे आहेत, 7 जिल्हे, तर त्या ठिकाणी आपण ह्या औषधांवर आपण धाडी टाकल्या दुकानांवर आणि जवळपास 92,660 रुपयाचा माल जप्त केलेला आहे. जवळपास 6 ठिकाणी आपल्या धाडी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे झालेली आहे, जालन्याला झालेली आहे, बीडला झालेली आहे, हिंगोलीला झाली आहे, नांदेड आणि लातूर त्या ठिकाणी आपण गाडी केलेली आहे. त्यापैकी 4 जे उत्पादक होते ते दिव्य फार्मसी आहेत उत्तराखंडचे. उत्तराखंडचे पतंजली म्हणून त्यांचं ते ब्रँड नेम आहे आणि 2 अन्य उत्पादक आहेत, त्यांचं पण आपण माल जप्त केलेला आहे. आता याच्यामध्ये ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट अनुषंगे जी काही प्रोसिजर कायद्यानुसार फॉलो करावं लागते ती आम्ही करत आहोत. आमचे औषध निरीक्षक, आमचे अधिकारी आता त्यांना नोटीस पाठवून योग्य ती कारवाई आम्ही माननीय न्यायालयात सादर त्याच्यावर खटला टाकतो. हा, कसं आहे की औषधाच्या बाबतीत असं असतं की काही औषधं जी असतात तर त्यांना अशी चुकीचे क्लेम, दिशाभूल करणारे, ज्याच्यामध्ये मिसलीड होऊ शकते सामान्य माणूस, असे काही दुर्धर आजारचे वर्णन असतात किंवा नावं असतात जी त्या प्रॉडक्टच्या लेबलवर टाकता येत की बाबा आम्ही तुमचा डायबिटीज बरा करू शकतो, आम्ही तुमचं एड्स बरं करू शकतो, तुम्हाला असे जे काही ऑब्जेक्शनेबल वर्ड्स असतात जे दिशाभूल करू शकतात, असे वर्ड टाकण्याची परवानगी कायदा देत नाही. आणि जर अशा लेबलवर त्यांनी तसे नमूद केले असेल तर असे प्रॉडक्ट आम्ही सगळे जप्त केले. तर ह्या त्रुट्या त्याच्यावर आहेत. नाही, हा आता DMRचा भाग टोटली वेगळा आहे. याला हा आयुर्वेदिक जी औषधी आहे यांना काही विक्रीसाठी परवानगी घ्यायची गरज नाही, फक्त उत्पादकाला परवानगी लागते, त्यांना लायसन्स घ्यावं लागते. हा तुमचा जो प्रश्न आहे हा टोटली वेगळा आहे. हा DMRच्या आणि आपल्या रेटच्या संदर्भात मी बोलतो, गोंधळ होऊ शकतो. हा, ही मोहीम चालूच राहणार आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आता आम्ही दुसरं जे आहे आमचं सर्चिंग सुरू आहे. त्याच्यामध्ये जर आता आम्हाला मेडिकल डिव्हायसेस मध्ये जर काही कॉन्ट्रॅक्शन आढळले ते सुद्धा आम्ही धाडी जप्ती त्याच्यामध्ये करणार आहोत आणि आमची मोहीम सुरू आहे. आता आपल्याकडे औषध निरीक्षक अत्यंत कमी आहेत. औरंगाबादला एकच आहे फक्त आणि एक आपल्या धाराशिवला आहे जी लातूर आणि बघते. बाकी असिस्टंट कमिशनर 5 जण आहेत जे स्वतः हे कामं करतायत. स्वतः ऑफिसला कोणी थांबत नाही, मी एकटा असतो आणि बाकीची कामं आपण करतो. तर तो पण मॅन पॉवरचा आपल्याला आहे. तर आपण त्याची नावांची लिस्ट आता लगेच
नाही नाही नाही, मग त्याला नावाची गरज नाही. मी म्हणजे नागरिकांसाठी एक असं संदेश देऊ शकतो की एकतर कोणतेही औषधं, ते आयुर्वेदिक असो ॲलोपॅथिक असो, ते डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय घेऊन, आणि ज्या डॉक्टरांच्या चिठ्ठीने औषधं घेतली तर आपण सेफ असतो. स्वतः सेल्फ मेडिकेशन करू नये, आणि औषधांनी बघताना स्वतः हे प्रॉपर बिल घ्यावं. कोणत्याही दुकानातनं औषध घेताना प्रॉपर बिल घ्यावं, जेणेकरून काय उद्या काही उद्भवल्यास आपल्याला एक प्रॉपर आणि चांगली तक्रार करता येते, ज्याच्यावर आम्हाला कारवाई करण्यास फार सोपं होऊन जातं आणि ग्राहकाला सुद्धा न्याय मिळू शकतो. माझं नाव विराज तुकारामजी पवनीकर, सहाय्यक छत्रपती संभाजीनगर, सहाय्यक औषधे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.